राव अडसूळ आणि बच्चू कडूंसोबत अमरावतीच्या जागेबाबत चर्चा करू असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। कोण प्रवेश करणार कोण नाही करणार यापेक्षा मी एका वाक्यात सांगितलं की अमरावतीची जागा ही भाजप लढणार आहे, भाजपाचाच उमेदवार राहणार आहे आणि आमची महायुतीचे सर्व आमचे अडसूळ साहेब असतील, त्या ठिकाणी सारे आमचे बच्चू कडूजी असतील, आम्ही सर्वांची त्या ठिकाणी मदत घेऊ। निश्चितपणे ही जागा आम्ही 100% जिंकू। त्यामुळे अमरावतीच्या जागेच्या संदर्भात जे दावे केले जातात म्हणजे खास करून आनंदराव अडसूळ आणि त्यांचे सुपुत्र कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी म्हटलंय की ही जागा जी आहे ती शिवसेनेला सुटावी, शिवसेनेचाच उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवणार असा दावा त्यांनी केलेला आहे। कारण गेल्या कालावधीमध्ये म्हणजे नवनीत राणा या 2 टर्म या ठिकाणी खासदार असल्याचं आपण बघतोय, पण त्यापूर्वी आनंदराव अडसूळ हे 3 टर्म तिथून खासदार होते आणि त्यानंतर खरं तर नवनीत राणा यांनी तिथे उभं राहून त्यांचा पराभव केला, त्यांना जायंट किलर म्हणून बघितलं गेलं आणि यंदा देखील नवनीत राणांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी या संदर्भातला दावा जो आहे किंवा या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे आणि असं देखील कळतंय, अशा अटकळी बांधल्या जात आहेत की लवकरच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश केला जाईल आणि त्यांना उमेदवारी दिल्या जाऊ शकते। त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडनं देखील ठामपणे सांगण्यात येतंय की अमरावतीची जागा जी आहे ती भाजपच लढवणार। पण दुसरीकडे बच्चू कडू देखील या जागेवरती आपला दावा सांगतायत। काय म्हटले बच्चू कडूंनी पाहूया, बावनकुळेंनी काय म्हटलं या संदर्भात पाहूया। कोण प्रवेश करणार कोण नाही करणार यापेक्षा मी एका वाक्यात सांगितलं की अमरावतीची जागा ही भाजप लढणार आहे, भाजपाचाच उमेदवार राहणार आहे आणि आमची महायुतीचे सर्व आमचे अडसूळ साहेब असतील, त्या ठिकाणी सारे आमचे बच्चू कडूजी असतील, आम्ही सर्वांची त्या ठिकाणी मदत घेऊ। निश्चितपणे ही जागा आम्ही 100% जिंकू। आणि याचबद्दल अधिक बोलणार आहोत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आपल्याबरोबर आहेत। बच्चू भाऊ, नेमकं काय समजायचं आहे? एकीकडे बावनकुळे म्हणतायत की आपली समजूत काढणार आणि दुसरीकडे आपण आपला दावा जो आहे लोकसभेच्या जागेवरचा तो कायम ठेवला। ह्या काही आपसी ईर्ष्या वाटणे नाही आहे का एका भावाला समजून सांगितलं बाबा तू ते दुसरं शेत घेऊन हे घे असं नाही आहे। बरं, कार्यकर्त्याची एकंदरीत मागणी आहे, सगळ्यांचा हट्ट आहे। महाराष्ट्रामध्ये आमची संपूर्ण जिल्ह्यामध्ये ताकद आहे आणि आम्हाला सुद्धा आमचा सुद्धा दावा आहे अमरावतीला, वर्धा असेल, अमरावती असेल, अकोला असेल, जिथं जिथं आम्ही मजबूत आहे, वेळ पडलं तर आम्ही उमेदवार टाकू, लढू तिथे। पण बच्चू भाऊ, आपण स्वतः उभं राहणार की दुसरा कोणा उमेदवार आपण उभं करणार? आता परिस्थिती पाहून विचार करू। कारण कार्यकर्त्यांचा आग्रह आपल्या बाबतीत असू शकतो, एक नेतृत्व म्हणून आपण संघटना बांधलेली आहे, वेगवेगळ्या गटातली लोक आपल्या पाठीशी आहेत। पाहू, आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ आणि आम्हाला एवढ्या हलक्यात घ्यायचं कारण नाही। एवढ्या हलक्यात घेतलं तर त्याचं नुकसान नक्की होईल। पण मग बच्चू भाऊ, अजूनही चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्याशी चर्चा का केलेली नाहीये, जेव्हा की आपण हा दावा जो आहे हा महिनाभरापूर्वी स्पष्ट केलेला आहे? आता आम्ही हे टीव्हीवरूनच ऐकतोय आणि मी सुद्धा टीव्हीवरच बोललेलो आहो। मी काही प्रत्यक्षरित्या कोणाला आम्ही दावा आम्हाला हे की असं म्हटलं नाही। आखरी काय झालंय का या सगळ्या जागा वाटपामध्ये किंवा ठरवताना साधा विचारलाही जात नाही। आम्हाला वाटलं विचाराल, भाजपा मोठा पक्ष आहे, शिस्तबद्ध पक्ष आहे, ते कुठेतरी विचारात घेऊन निर्णय घेईल, ते घेत नाही आहे, मग आम्ही जात नाही आहे। आम्ही लहान आहे पण आम्ही पण बाणेदार आहोत ना। आमचा पक्ष लहान जरी असला तर आम्ही बाणेदार आहोत, आम्ही मागणी गिगणी करत नाही आहे। आमच्याप्रमाणे मनाप्रमाणे झालं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने लढू। बच्चू भाऊ, शेवटी यापूर्वीही एकला चलोरेचा नारा आपण दिला, आपण यशस्वी झालेला आहात, पण अशी एक चर्चा आहे केवळ नवनीत राणा तिथे समोर आहेत आणि गेल्या काही कालावधीत काही वक्तव्य प्रतिवक्तव्य हा सगळा वाद आपण बघितला होता आपल्यात आणि रवी राणांमध्ये, याला ही सगळी पार्श्वभूमी का, म्हणून आपला हट्ट आहे का या जागेवरती? बच्चू भाऊ, हॅलो। हा बच्चू भाऊ, हॅलो।
बच्चू बाबा, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. बच्चू कडू यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पण या ठिकाणी काही तांत्रिक समस्या असावी. पण त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काही केलं तरी मी माघार घेणार नाही. भाजप हा जर शिस्तीचा पक्ष असेल तर मग त्यांच्याबरोबर जे घटक पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जागा वाटपाचा निर्णय घ्यायला हवा. कोणी जर आम्हाला हलक्यात घेत असेल तर मात्र आम्ही एकला चलो रेचा नारा देऊ, असं बच्चू कडूंनी स्पष्ट केलं.